चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड परिसरातील कॅफेमध्ये शालेय मुला-मुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती ही आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली। त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पोलिसांसह त्या ठिकाणी छापा टाकला। हे कॅफे अनधिकृत प्रकारे उभारण्यात आले असून त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची खातरजमा झाल्यानंतर ते तात्काळ जमीनदोस्त करण्याचे निर्देश आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले। चाळीसगावात असे धंदे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देखील यावेळी आमदारांनी दिल्याचं माध्यमांसमोर बघायला मिळालं। यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे आक्रमक भूमिकेत देखील पाहायला मिळाले। चाळीसगाव शहरात राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारकीतल्या एका शाळेच्या आणि स्टेशन रोडच्या मध्यवर्ती ठिकाणी US कॅफे नावाचं एक अनधिकृत कॅफे चाललं होतं। कॅफेच्या नावाखाली इथं एक डार्क रूम बनवून तिथं मुला-मुलींना एक प्रायव्हसी जागा करून दिली जात होती। त्याचे पैसे घेण्याचं आणि एक टोकन सिस्टीम राबवली जात होती। हे पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस कळालं तर आज स्वतः आपले PI पाटील साहेब हे इथं आलेत, आम्ही आलो आणि याची पूर्ण तोडफोड करून त्याला तात्काळ आता JCB बुलडोजर जे लागेल ते तोडायच्या सूचना मी दिल्या आहे। आजच्या आज त्या गाळ्याचं उद्ध्वस्त आम्ही करतोय आणि आपल्या माध्यमातून माझी विनंती ही असेल की आपले मुलगा आणि मुलगी शाळेत कॉलेजला जात असताना थोडंसं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे। बघा की प्रत्येकच मुलगा मुलगी असं असतो असं नाही। आज इथं 6 मुलं आणि 6 मुली आढळून आल्या। ते आढळल्यानंतर आम्ही त्यांना आता मुलांना आता पोलीस स्टेशनला नेलं, परंतु मुलींची एखाद्या घरातल्या मुलीची परिवाराची इज्जत जायला नको म्हणून ते प्रकरण आम्ही इथंच त्याला कुठेतरी एक सामाजिक बांधिलकीतून थांबू किंवा नोटिसा देऊन पोलीस प्रशासन ती कारवाई करेल। पण चाळीसगाव शहरात परिसरात असे अनधिकृत चाललेले कॅफेज, अनधिकृत लॉजिंग्स, चुकीच्या गैरमार्गाने चालणारे गैरकृत्य करण्यासाठी अभय देणाऱ्या लोकांवर, जागा मालकांवर देखील याच्या पुढे गुन्हे दाखल करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला आम्ही देणार आहोत। जो जागा मालक असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि जे सापडतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील। या चाळीसगाव शहरामध्ये माझ्या समोर कुठलं चुकीचं काम केलेलं कोणी करत असेल त्याला अभय दिला जाणार नाही। तो कोणी कॅफेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अश्लील चाळे हे केले जातात आणि या ठिकाणी शालेय मुला-मुलींचे देखील वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। मात्र या ठिकाणी चाळीसगावात एक कॅफेचं रॅकेट उघडकीस आणण्यासाठी स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच ठिकाणी हे अनधिकृत असलेलं कॅफे जमीनदोस्त करत मंगेश चव्हाण यांनी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी चाळीसगावमधील अनेक ठिकाणच्या अनधिकृत कॅफे धारकांना मात्र इशारा दिल्याचं देखील पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव।